श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 19 मार्च वार गुरुवार आणि आज आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडवा हा आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. गुढीपाडवा या सणापासूनच हिंदू नववर्षाची सुरुवात होते. ब्रह्मपुराणात असे सांगितले जाते की या तिथीला ब्रह्मा यांनी सृष्टीची रचना केली होती. अर्थवेद आणि शतपथ ब्राह्मण यात याचा उल्लेख आहे. या दिवशी सर्व देवतांनी सृष्टी संचलनाचे दायित्व सांभाळले होते. त्याचबरोबर गुढीपाडवा हा साधारण दिवस नसून तो 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो. या गुढीपाडव्याला गुढी उभारणं हा या सणाचा महत्त्वाचा भाग असून गुढीला विजय, सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. जेव्हा आपण गुढीपाडव्याला आपल्या घरासमोर गुढी उभारतो तेव्हा ती गुढी वाईट शक्तींना आपल्या घरापासून दूर ठेवण्याचं काम करत असतं. तसेच या दिवशी गुढी उभारल्याने घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य येते. या गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वातील तेज तत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित असतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या जास्तीत जास्त संचित करण्याचा प्रयत्न करत असतो. गुढीपाडवा हा 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी सोने चांदी खरेदी करायला खूप महत्त्व दिले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार असे सांगितले जाते की गुढीपाडव्याला सोने चांदी खरेदी केल्याने ते आपल्यावर कधीही मोडण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही. तसेच एखादा नवीन काम हाती घेतले तर त्या कामात यश मिळते. एखादा नवीन उद्योग व्यवसाय चालू केला तर त्यामध्ये प्रगती होते आणि म्हणून या दिवशी अनेक महत्त्वाची कामं जी आहेत तर ती सुद्धा केली जातात. तसेच हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी घरात काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. या दिवशी काही उपाय केल्याने त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आज गुरुवार, गुढीपाडवा, संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू. घरातील भांडणे, शत्रुत्रास, इडापिडा, पितृदोष, वास्तुदोष, नजरबाधा नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज गुढीपाडव्याला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री अगदी 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. परंतु तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण ही जी वेळ असते ना, ही आपल्या घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते, तिन्ही सांजेची वेळ असते आणि या वेळेला ज्या काही दैवी शक्ती आहे किंवा ज्या काही सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेमध्ये आपण जे काही प्रभावी उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. गुढीपाडवा हा जो दिवस आहे तर हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे. या दिवसापासूनच नवीन वर्षाला सुरुवात होते आणि नवीन वर्ष हे आपल्याला भरभराटीचे जाण्यासाठी, वर्षभर आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी, लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहण्यासाठी, आपल्या घरातील सर्व दोष नाहीसे होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा आज गुढीपाडव्याला संध्याकाळी करायचा आहे. आज गुढीपाडव्याच्या दिवशी ज्या घरामध्ये हा एक उपाय आवर्जून केला जातो त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते. कारण गुढीपाडव्याचा दिवस हा माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित असतो. म्हणून धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा आपण घरामध्ये कापूर जाळतो तेव्हा त्या कापुरातून निघणारा धूर
हा अतिशय पवित्र असतो आणि जेव्हा आपण हा उपाय आपल्या घरात करतो तेव्हा आपल्या घरातील वातावरण हे देखील पवित्र, प्रसन्न होते आणि आध्यात्मिक बनते. तसेच हा उपाय केल्याने घरातील नकारात्मकता, दारिद्र्य, गरिबी ही देखील दूर होते. जर तुम्हाला सतत आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल, वारंवार तुम्हाला पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला हवं तसं यश मिळत नसेल, तुमच्या घराची भरभराट होत नसेल, एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही किंवा घरामध्ये कोणतेही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल, घरामध्ये सतत वाद, विवाद, क्लेश, भांडणे होत असतील, मग ही भांडणे आई मुलांची असेल, नवरा बायकोंची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य आहेत ज्यांच्यामध्ये सतत वाद होत असेल किंवा घरामध्ये सतत आजारपण असेल, एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडतो आणि आलेला पैसा हा फक्त आजारपणामध्येच निघून जात असेल, तर हा उपाय तुम्ही आज गुढीपाडव्याला संध्याकाळी नक्की करा. हा उपाय केल्याने घरातील पितृदोष, राहू-केतू दोष, नकारात्मकता ही दूर होते आणि घरात सुखसमृद्धी नांदत असते. तसेच हा उपाय केल्याने घरातील मुलांचा हट्टीपणा, चिडचिडेपणा, तापटपणा हा कमी होतो आणि आपल्या कुटुंबामध्ये एक प्रकारचे प्रेम, एकोपा हा वाढत असतो. कारण बघा, काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते. आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि गुढीपाडव्याचा दिवस म्हणजे 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी केले उपाय हे विशेष फलप्राप्ती होते. घरातील कलह शांत होऊन शांतता नांदत असते. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम जो दिवा तुम्ही नेहमी तुमच्या देवघरामध्ये लावतात तो दिवा लावून घ्यायचा आहे. तुळशीपाशी एक दिवा लावायचा आहे. मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक दिवा लावायचा आहे आणि यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे. उपाय करताना मुख्य प्रवेशद्वार हा उघडा करून ठेवायचा आहे. खिडक्यासुद्धा उघड्या करून ठेवायच्या आहेत. यानंतर तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहेत. मातीच्या पणतीमध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून तुमच्याकडे मातीची पणती असेल तर ती घ्या, नसेल तर कापूर जाळण्याचे भांडे तुम्ही घेतले तरीही चालेल. यानंतर सर्वप्रथम त्या भांड्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्या तांदळावरती तुम्हाला 5 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर साधा कापूर तुम्ही घेतला तरीही चालेल. यानंतर या कापुरासोबतच आपल्याला 3 हिरवी वेलची जी असते तर ती ठेवायच्या आहेत आणि 3 अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत. ज्या लवंगांना फुलं असतात अशाच 3 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि यानंतर आपल्याला एक तमालपत्र घ्यायचं आहे जे आपण स्वयंपाकघरामध्ये वापरतो, ज्याला तेजपत्ता असे सुद्धा म्हणतात. तांत्रिक क्रियांमध्ये या तमालपत्राचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. जेव्हा आपण आपल्या घरामध्ये कापुरासोबत तमालपत्र जाळतो तेव्हा आपल्या घरातील वास्तू ही शांत होते, घरातील सर्व अडीअडचणी दूर होतात आणि सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात. आणि म्हणून आपल्याला एक तमालपत्र घ्यायचं आहे. यानंतर एक आसन घ्यायचं आहे, आसनावरती बसायचं आहे. हे कापुराचं भांडं जे आहे तर ते आपल्या समोर ठेवायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा कापूर जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला त्यावरून 1 ते 2 थेंब शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. गुढीपाडव्याला तुपाचं खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान तुपाला महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही तूप देखील खरेदी करू शकता. तूप खरेदी करायचं आहे. त्या तुपाचा एक दिवा तुम्हाला माता लक्ष्मीसमोर लावायचा आहे. यामुळे लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती कायम राहते आणि म्हणून थोडंसं तूप तुम्हाला त्यावरून टाकायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही कापूर प्रज्वलित करणार आहे तेव्हा तुम्हाला 99 मंत्राचा जप करायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा 99 मंत्र आहे. तर या मंत्रास तुम्हाला पठण करायचं आहे. तो मंत्र तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. यानंतर काही वेळाने ते भांडे तुम्हाला तुमच्या देवघरासमोरून उचलायचं आहेत आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे. यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला हे भांडं घेऊन जायचं आहे आणि तिथे तुम्हाला उंबरठ्यावरती मधोमध हे कापुराचं भांडं ठेवून द्यायचं आहे. जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे. या भांड्यातील वस्तू शांत झाल्यानंतर
त्यामध्ये जी काही थोडीशी राख तयार होईल तर ती राख तुम्हाला उंबरठ्यावरती लावायची आहेत. यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तुम्ही तुळस सोडून कोणत्याही झाडाला ते घालू शकता. तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तर तो आपल्याला आज गुढीपाडव्याला संध्याकाळी आपल्या घरात करायचाच आहे. जेव्हा तुम्ही विशेष तिथीवरती हा उपाय आपल्या घरात करता तेव्हा घरातील सर्व अडचणी, दुःख, समस्या, घरातील नकारात्मकता ही दूर होते. जर आपल्या घराला कुणी नजर बाधा केलेली असेल, काही दोष लावले असतील तर ते सुद्धा नष्ट होतात आणि आपल्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते. त्याचबरोबर बघा, जर तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येतात, तुम्ही पैसा कमावता परंतु तो तुमच्याकडे टिकत नसेल. बऱ्याच वेळा असं होतं की आपण जिथे 50 रुपये खर्च करायला जातो तिथे आपल्या हातातून अचानक 100-200 रुपये खर्च होऊन जातात. आपली इच्छा नसतानाही आपल्याकडून जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होतो, आपल्याकडे पैसा टिकत नाही. किंवा कधी कधी आपण खूप कष्ट करतो परंतु कष्टाला यशच मिळत नाही. सतत पैशांच्या अडचणी येतात, इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येते. जर अशी समस्या खरंच तुमच्या घरामध्ये असेल तर आज गुढीपाडव्यापासून तुम्हाला पुढे 21 दिवस तुमच्या स्वयंपाकघरामध्ये 2 कापूरवड्या आणि 2 लवंगा या जाळायच्या आहेत. रात्री आपलं स्वयंपाकघर आवरून झालं की लगेच तुम्हाला हा उपाय स्वयंपाकघरामध्ये करायचा आहे. यासोबतच तुम्हाला आज गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत आपल्या घरामध्ये रामरक्ष जे आहे तर त्याचं पठण करायचं आहे. घरातील मुलांनी किंवा मोठ्या व्यक्तींनी पठण केलं तरीही चालेल. ज्या घरामध्ये बघा आज गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत ही सेवा केली जाते त्या घराचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. इतकी जास्त प्रभावी सेवा आहे ही. जेव्हा तुम्ही ही सेवा तुमच्या घरात करतात तेव्हा तुमच्या घरातील वास्तू जी आहे तर ती शुद्ध होत असते, पवित्र होत असते. घरातील सर्व दोष जे आहे तर ते नाहीसे होतात. म्हणून ही एक सेवा किंवा तुम्ही उपायसुद्धा म्हणू शकतात तर तो देखील तुम्ही आज करू शकता. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही आज संध्याकाळी गुढी उतरवणार आहे तेव्हा गुढीला जो आपण कलश लावतो, तांब्याचा कलश, तर तो काढून घेतल्यानंतरनं लगेच धुवायचा नाही. तर त्यामध्ये आपल्याला तांदूळ भरायचे आहेत आणि तांदूळ भरून तो कलश आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी ते तांदूळ तुम्हाला काढून तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला तो कलश जो आहे तर तो स्वच्छ करून वापरायला घ्यायचा आहे. बरेच जण काय करतात, गुढी उतरवली की लगेच तो कलश वापरायला घेतात, परंतु असं अजिबात करू नका. कारण बघा त्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये एक दैवी शक्ती असते. ज्या काही प्रजापती लहरी असतात तर त्या खूप जास्त असतात आणि म्हणून आपल्या घरामध्ये लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी, लक्ष्मी ही स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर गुढीला जी आपण कडुलिंबाची पानं लावली असते तर ती पानंसुद्धा तशीच तुम्हाला फेकून द्यायची नाही. तर त्यातील एक तरी पान घरातील प्रत्येक व्यक्तीला खायला द्यायचंच आहे. जास्त कडू असेल तर त्याच्यासोबत थोडंसं गूळ द्या, परंतु प्रत्येकाने एक एक पान जे आहे तर ते खायचंच आहे. यामुळे वर्षभर आपलं आरोग्य जे आहे तर ते उत्तम राहते. त्याचबरोबर तुमच्यावर एखादं कर्ज असेल आणि त्या कर्जातून तुम्हाला सुटका हवी असेल, कर्जमुक्ती हवी असेल तर वास्तुशास्त्रानुसार गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावं, देवांची पूजा करावी. यानंतर तुम्हाला एक लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत, एक हळकुंड आणि एक दालचिनीचा छोटासा तुकडा तुम्हाला टाकायचा आहे. तसेच 1 रुपयाचा एक कॉईनसुद्धा टाकायचा आहे. त्यानंतर या सर्व वस्तू एका वस्त्रामध्ये नीट बांधून घ्यायच्या आहेत आणि एक वेळा श्रीसूक्ताचा पाठ करायचा आहे. त्यानंतर या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या घरामध्ये असणाऱ्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायच्या आहेत. यामुळे नक्कीच आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात. या उपायामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती ही दूर होईल. तसेच पैशासंबंधित ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होतील. तुमच्यावर जर कर्ज असेल तर त्यातून देखील मुक्त व्हाल. माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावरती राहील आणि तुम्हाला पैशांची कधीही कमतरता भासणार नाही. तर हे काही प्रभावी उपाय आहेत जे आपल्याला आज गुढीपाडव्याला आवर्जून करायचे आहेत. जे काही उपाय मी तुमच्यासोबत शेअर केले आहेत तर ते अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत. त्यामुळे तुम्हाला जेवढे उपाय करणं शक्य होईल तेवढे उपाय तुम्हाला करायचेच आहे. कारण हा दिवस जो आहे तर तो खूप महत्त्वाचा आहे.
तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.